मॉर्निंग, मी आकांक्षा. तर आज मी काहीतरी नवीन ट्राय करते. नवीन नाही, जुनंच आहे, पण मी पण ट्राय करते आज. तर आज मी करते आरीवर्क. सर्वात पहिले मम्मीकडे गेले आणि तिच्या पैठणी साडीचा पीस घेतला. तिच्याकडून प्रॉपर मार्किंग करून घेतली आणि तो पीस घरी घेऊन आली. आता हे स्टँड आहे बरं का. आरीवर्कचं ऑलरेडी मी मटेरियल सगळं ऑर्डर करून घेतलेलं आहे. ते सगळं सेटअप केलं आणि इकडे मम्मीकडनं मी जो पीस आणलेला होता त्याचे असे जे धागे निघालेले होते ते कट करून घेतले. आता आरीवर्क तर सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आणि मला जमतं, पण एकदम प्रोफेशनल सारखं नाही जमत. थोडंफार जमतं, तर मी थोडंफार ट्राय करत असते. आज म्हटलं तुमच्यासोबत पण मी शेअर करते की मी कसं करते. इथे मी पीस व्यवस्थित त्या रिंगला अटॅच करून घेतला. जसं पाहिजे तसं मेजरमेंट घेतलेलं आणि अटॅच केलं. आणि तो जो ब्लॅक कलरचा मी स्टँड दाखवला होता त्याला मी ती रिंग फिट करून घेतली. आता फिट करून झाल्यावरती मला लागते निडल आणि थ्रेड. आता हा जरीचा थ्रेड आहे आणि ती जी निडल मी घेतलेली आहे तिला मी ऑरेंज कलरच्या थ्रेडनी पूर्ण पॅक करून घेतलं, कारण निडलची साईज जी असते ती खूप छोटी असते आणि हातात पकडलं की हाताला पेन होतं. मग त्याच्यासाठी मी पूर्ण धागा त्याला गुंडाळून घेतला आणि जी सरळ साईड आहे, निडलची जी सरळ साईड आहे तिला मी ब्लॅक कलरच्या मार्करने मार्किंग करून घेतली. आता मी एवढं असं काही तयार केलं. मला 2 तास लागले फक्त एवढंसंच पोर्शन करायला. 3 वाजेची बसलेली मी 5 वाजले होते. एवढी मानपाट एक झाली आणि विचार केला, खरंच ज्या बाया 2-2, 3-3 हजार याची शिलाई घेता का? खरंच एवढं मेहनतीचं काम असतं ते. आणि हा आहे आजचा व्हिडिओ. हो, आजपर्यंत फक्त एवढंच झालं आहे. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल मी केवढं केलं. तोपर्यंत चलो बाय.